नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसन पीठ वापरून फ्लावरची भाजी। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम गॅस पेटवून गॅसवरती आपल्याला एक कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे। कढई आपल्याला चांगली तापली की यामध्ये आपण एक पळी तेल घालणार आहोत। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी घालणार आहोत। मोहरी आपल्याला या ठिकाणी चांगली तडकू द्यायची आहे। मोहरी चांगली तडकली की 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी या ठिकाणी चांगले तडकलेले आहेत। आता आपण यामध्ये लसूण घालणार आहोत। तर या ठिकाणी 8 ते 10 लसूण पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतलेल्या होत्या। या लसूण पाकळ्या यामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। लसूण या ठिकाणी लालसर झालेला आहे। आता यात अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। हळद देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली चांगली निथळून घेतलेली फ्लावर आपल्याला यात घालायची आहे। 250 ग्राम फ्लावर मी या ठिकाणी घेतलेला आहे। फ्लावर तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। चमच्याने एकसारखं त्याला हलवायचे, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। थोडंसं चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा फ्लावर वाफवून घ्यायचा आहे। फ्लावर वाफवून घेण्यासाठी आपण ताटावरती थोडंसं पाणी घालूयात। आपल्याला फ्लावरमध्ये पाणी घालायचं नाही आहे, आवश्यकता असेल तर आपण एखादा चमचाभर पाणी यामध्ये घालू शकतो। ताटावरचं गरम झालेलं थोडंसं पाणी यात घालायचे, फ्लावर चांगला हलवून घ्यायचा आहे आणि असं करत आपल्याला 8 ते 10 मिनिट हा फ्लावर चांगला वाफवून घ्यायचा आहे। अधूनमधून आपल्याला फ्लावर हलवायचा आहे। 8 ते 10 मिनिटांमध्ये हा फ्लावर चांगला शिजून निघेल। आता फ्लावर या ठिकाणी वाफून निघत आहे, तोपर्यंत आपण बेसन पिठाची तयारी करूयात। तर बघा, तुमच्याकडे जर डाळवण असेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरती 2 चमचे बेसन पीठ चांगलं खरपूस असं मंद आचेवरती भाजून घ्यायचे आणि जर डाळवं असेल तर अशा पद्धतीनं 2 चमचे डाळवं मिक्सरमध्ये चांगलं फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। 10 मिनिटे आपले या ठिकाणी झालेले आहेत। भाजी आपली या ठिकाणी चांगली वाफून निघालेली आहे। ताटावरचं पाणी सगळं आटलंय। आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी भाजीमध्ये जरासं पाणी आहे। या ठिकाणी फ्लावर चेक करून बघायचं आहे उकडलेला आहे की नाही। 80 ते 90% फ्लावर आपला शिजलेला हवा। आता जर यामध्ये जास्त पाणी राहिलेलं असेल तर अशा वेळेस गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हे सगळं पाणी जे आहे फ्लावरमधलं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी मी गॅसची फ्लेम हाय करत आहे आणि फ्लावरमध्ये जे काही पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं आटवून घेत आहे। भाजीमधलं सर्व पाणी आटल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्यवस्थित चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जाडसर असं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। ते देखील यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। एखादी मिनिटभर आपण हे सर्व चांगलं परतून घेऊयात। आता यानंतर 2 चमचे डाळवं आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते बेसन पीठ यामध्ये मी घालत आहे। तुम्ही या ठिकाणी भाजलेलं बेसन पीठ देखील वापरू शकता। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिट या भाजीला चांगली आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूयात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भाजीला चांगली वाफ बसलेली आहे। आता चमच्याने आपण हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। या खाली लागलेला जो मसाला आहे तो चमच्याने चांगला खरडून काढायचा आहे, सगळं एकजीव करायचं आहे। एखादं मिनिटभर आपल्याला भाजी चांगली परतून घ्यायची आहे। परत एकदा भाजीमधलं मीठ चेक करायचं आहे। मिठाचं प्रमाण कमी असेल तर वरतून थोडंसं तुम्ही या ठिकाणी मीठ घालू शकता। भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। गरमागरम भाजी आपण ही सर्व करूयात। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फ्लावरला सर्व मसाला चांगला कोट झालेला आहे। बेसन पीठ, शेंगदाण्याचं कूट, अशी ही खमंग खुसखुशीत फ्लावरची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। गरमागरम चपातीसोबत सर्व करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।